माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारे निर्मित या विशेष सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. वेल्डिंग करताना एक मजबूत आणि एकदम परफेक्ट जोड बनवण्यामागे ना एक छोटंसं पण महत्त्वाचं रहस्य दडलेलं असतं. ते म्हणजे आर्क लेंथ. आज आपण ह्याच कलेवर प्रभुत्व कसं मिळवायचं याबद्दल बोलणार आहोत. कारण खरं सांगायचं तर चांगल्या प्रतीचा वेल्ड मिळवण्यासाठी हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आर्क लेंथ म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ. मग त्याचे 3 प्रकार आहेत: लांब, लहान आणि एकदम बरोबर. त्यांचा अभ्यास करू, त्यांचे काय परिणाम होतात ते बघू आणि सगळ्यात शेवटी आपल्या कामासाठी योग्य आर्क कसा निवडायचा हे शिकूया. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. कोणताही उत्तम वेल्ड घ्या, त्याचा पाया असतो तो म्हणजे आर्क लेंथ. पण मग प्रश्न येतो की ही आर्क लेंथ म्हणजे नक्की काय असतं? आर्क लेंथची व्याख्या तशी अगदी सोपी आहे. म्हणजे बघा, इलेक्ट्रोडचं टोक आणि ज्यावर काम करतोय तो जॉब यांच्यामधलं जे सरळ अंतर असतं ना तेच. पण गंमत बघा, हे काही मिलीमीटरचं अंतरच ठरवतं की तो वेल्ड मजबूत होणार की कमकुवत. हे बघा इथे, हेच आहे ते महत्त्वाचं अंतर. इलेक्ट्रोड आणि धातू यांच्यामधली ही अगदी लहानशी फट दिसते ना, या जागेत विजेचा प्रवाह एक आर्क तयार करतो आणि प्रचंड उष्णता निर्माण होते. आणि अंतर जर अगदी बरोबर असेल तरच ती उष्णता योग्य ठिकाणी केंद्रित होते आणि आपल्याला एक मजबूत जोड मिळतो. बरं, आता आर्कच्या 3 मुख्य प्रकारांबद्दल बोलूया. आणि इथे ना एक गोल्डीलॉक्सचा नियम लागू होतो. आठवत्या गोष्ट? एक खूप जास्त, एक खूप कमी आणि एक अगदी बरोबर. तर एक आर्क खूप लांब असतो, दुसरा खूप लहान असतो आणि तिसरा अगदी परफेक्ट. चला तर पाहूया या तिघांमध्ये नेमका काय फरक आहे. हे सगळं ना एका अगदी सोप्या नियमावर अवलंबून आहे: वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रोडचा व्यास. समजा आर्कची लांबी या व्यासापेक्षा जास्त असेल तर तो झाला लांब आर्क. जर ती लांबी आणि व्यास जवळपास सारखे असतील तर तो आहे नॉर्मल आर्क. आणि जर ती कमी असेल तर त्याला लहान आर्क म्हणतात. आहे की नाही सोपं? चला, सगळ्यात चांगल्या स्थितीपासून सुरुवात करूया. तो म्हणजे नॉर्मल आर्क. हाच तो आपल्या गोल्डीलॉक्स गोष्टीतला अगदी बरोबर आर्क. इथे काय होतं की आर्कची लांबी ही इलेक्ट्रोडच्या व्यासाइतकीच असते आणि त्याचा परिणाम एकदम सुंदर, संतुलित आणि मजबूत वेल्ड तयार होतो. आणि इथे एक प्रो टिप लक्षात ठेवा. जे कुशल वेल्डर असतात ना, ते फक्त डोळ्यांनी नाही तर कानांनीही काम करतात. जेव्हा तो एक स्थिर, तीव्र असा तडतड आवाज ऐकू येतो ना, तेव्हा समजून जायचं की आर्क अगदी योग्य आहे आणि एक मजबूत वेल्ड तयार होतोय. आता आपल्या गोल्डीलॉक्स कथेतल्या पहिल्या टोकाकडे वळूया, म्हणजे जेव्हा आर्क खूप लांब असतो. खरं तर ही एक खूप सामान्य चूक आहे, पण त्याचे परिणाम मात्र गंभीर असू शकतात. इथे बघा नक्की काय होतंय. लांब आर्कमुळे ना उष्णता अशी पसरते आणि त्यामुळे वेल्ड रुंद तर होतो पण उथळ राहतो. यातली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पुअर पेनिट्रेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर वेल्ड धातूच्या आतपर्यंत पोहोचतच नाही, तो फक्त वरच्यावर बसतो आणि मग साहजिकच तो जोड कमजोर राहतो. तो तडतड आवाज आठवतोय का? लांब आर्कचा आवाज त्याच्या अगदी उलटा असतो. एक प्रकारचा गुणगुणण्याचा आवाज येतो. हा आवाज म्हणजे एक प्रकारे धोक्याची सूचना आहे की आर्क खूप लांब आहे आणि होणारा वेल्ड कमजोर होतोय. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं ना तर लांब आर्क म्हणजे समस्यांची एक रांगच आहे. एकतर आर्क अस्थिर होतो, त्यामुळे जोड कमजोर होतो. वितळलेल्या धातूवर काही नियंत्रणच राहत नाही आणि सगळीकडे ठिणग्या उडतात, ज्याला स्पॅटर म्हणतात. आणि यात वेळ आणि इलेक्ट्रोड दोन्ही वाया जातात. चला आता दुसऱ्या टोकाकडे जाऊया, म्हणजे लहान आर्क. आता बघूया की आर्क खूपच जवळ ठेवला तर काय होतं. लहान आर्कच्या बाबतीतनं चित्र अगदी उलटं आहे. इथे उष्णता एकाच ठिकाणी केंद्रित होते आणि त्यामुळे वेल्ड अरुंद होतो पण खूप खोलवर जातो. याला डीप पेनिट्रेशन असं म्हणतात. पण याचा आकार असा वर ढिगाऱ्यासारखा दिसतो. आणि याचा आवाज तो असतो पॉपिंग, म्हणजे काहीतरी फुटल्यासारखा. हा आवाज एक संकेत देतो की इलेक्ट्रोड कामाला चिकटण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे होतं काय की आर्क सतत तुटतो आणि पुन्हा सुरू होतो. हा खरंच एक अस्थिर आणि त्रासदायक अनुभव असतो. तर मग चला थेट तुलनाच करूया. एका बाजूला आहे लांब आर्क, कमी पेनिट्रेशन आणि जास्त स्पॅटर, आणि दुसऱ्या बाजूला आहे लहान आर्क, खोल पेनिट्रेशन पण स्पॅटर कमी. दोघांचे फायदे तोटे एकदम स्पष्ट दिसतायत. मग महत्त्वाचा प्रश्न उरतो, कोणता आर्क कधी वापरायचा? कारण कसं आहे, जसं प्रत्येक कामासाठी एक खास हत्यार असतं, अगदी तसंच प्रत्येक वेल्डिंगच्या कामासाठी एक योग्य आर्क लेंथ असते. हे अगदी सोपं आहे. जर खोलवर जाऊन जोडणी करायची असेल, ज्याला रूट पास म्हणतात, तर लहान आर्क वापरायचा.
जर एक सुंदर फिनिशिंग टच द्यायचा असेल तर नॉर्मल आर्क सर्वोत्तम आणि लांब आर्क तो फक्त काही खास परिस्थितीतच वापरायचा, जसं की आर्क पुन्हा सुरू करताना वगैरे. पण या सगळ्यातून एकच गोष्ट पक्की लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे: शक्यतो लांब आर्क वापरणं टाळा. 99% वेळेला यामुळे कमजोर आणि सदोष वेल्डच तयार होतो. चांगल्या कामासाठी नेहमी योग्य किंवा लहान आर्कचीच निवड करायची. तर मग बघा, एक परिपूर्ण वेल्ड म्हणजे फक्त धातू जोडणं नाही, तर ती काही मिलीमीटरमध्ये साधलेली एक कला आहे. आता हे ज्ञान आपल्याकडे आहे. प्रश्न हा आहे की या अचूकतेचा वापर करून काय नवीन, मजबूत आणि सुंदर घडवता येईल.